नरेंद्र मोदी जी ने देशवासियों को आह्वान किया है, 7 प्रकार के आह्वान किए हैं कि देश आज जिस समस्या से जा रहा है, जिस परिस्थिति से जा रहा है, केवल अपना देश ही नहीं पूरी दुनिया इस वॉर से प्रभावित है और पूरी दुनिया में ये समस्याएं आ रही है। तो देशवासियों को उन्होंने ये आह्वान किया है कि ऐसे जो पेट्रोल और डीजल है उनके ऊपर निर्भर होने से बजाय आप ईवी कार का इस्तेमाल करिए, मास ट्रांजिट का इस्तेमाल करिए, इस तरह के आह्वान किया। और मैं भी हमेशा से ही आज ही नहीं बरसों से मैं ईवी कार का ही इस्तेमाल कर रही हूं। तो मुझे गर्व है कि पूरा देश जो है मोदी जी के आह्वान के लिए प्रतिसाद दे रहा है, चाहे वो कितना बड़ा छोटा कोई भी आदमी हो, आज वो तैयार है देश की इस लड़ाई में साथ में कंधे से कंधा मिलाकर काम करेंगे और देश को इस स्थिति से बाहर निकालने के लिए हर एक तैयार है। हे आंतरराष्ट्रीय संकट आहे आणि आपला देश सुद्धा जो आहे हा या सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्या काही गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागतंय त्याच्यासाठी सज्ज व्हावा, यासाठी माननीय मोदीजींनी आवाहन केलं आणि याला प्रतिसाद म्हणून अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असतील, लहान थोर असतील, सगळ्यांनीच त्याला उत्तम प्रतिसाद दिलाय। कारण नेशन फर्स्ट हे प्रत्येकाचीच भावना आहे आणि मी सुद्धा ईव्ही कार गेली अनेक वर्ष वापरते। इको फ्रेंडली लाईफस्टाईल असावी हा पण त्याच्यातला एक उद्देश आहे। आणि आता सुद्धा खरं तर ज्या पद्धतीने देशाला इंधनाचा जो काही मुद्दा सहन करावा लागतो, ज्याला सामोरं जावं लागतं, याच्यावर पर्याय म्हणजे आपण स्वयंपूर्ण असावं या दृष्टिकोनातून हे सगळं आवाहन आहे। त्यांनी 7 प्रकारचं आवाहन केलेलं आहे आणि मला असं वाटतं की देश नक्कीच त्यांना प्रतिसाद देईल। म्हणजे कोविडची समस्या असो की अन्य कुठलाही मुद्दा असो, नागरिकांनी प्रत्येक वेळेला नेशन फर्स्ट ही भूमिका घेऊन पुढे येऊन देशासाठी म्हणून सहकार्य केलेले आहे आणि याही वेळेला मला असं वाटतं की या परिस्थितीतून देश व्यवस्थितपणे बाहेर पडेल। काही पंतप्रधानांनी देशवासियांना आवाहन केले, देशवासीय देखील प्रतिसाद देत आहे। मात्र जी आता बैठक सुरू आहे डीपीडीसीची, त्याला जे अधिकारी आलेले आहेत त्यांनी जे गाड्या आणलेल्या आहेत त्याचे ड्रायव्हर गाडी चालू ठेवून एसी लावून काचावर घेऊन आता बसल्याचं पाहायला मिळतं। त्याची मी माहिती घेते आणि जर का तसं झालं असेल तर ते अत्यंत चूकच आहे असंच म्हणावं लागेल आणि त्यामुळे याची दखल वरिष्ठ शरद पवारांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी या सगळ्या याच्यावरती आणि विरोधकांनाही विश्वासात घ्यावं असं म्हटलेलं आहे। कारण हे संकट मोठं आहे, तेही प्रतिसाद देत आहेत, मात्र विरोधकांना करण्यासारखं काहीच नाहीये आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी सर्वांनाच हे आवाहन केलं आणि ते सगळ्यांनाच लागू आहे। आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा जर 2 व्हीलरवरनं जात असतील, एवढा मोठा प्रोटोकॉल असलेली व्यक्ती सुद्धा अतिशय सर्वसामान्यपणे आणि इंधन वाचवून ताफा वाचवून जर का राहत असेल तर मला असं वाटतं सगळ्यांनी प्रतिसाद देण्यासाठी अर्थात याच्यात राजकारण करण्यासारखं काहीही नाहीये। ही देशाची हाक आहे, प्रधानमंत्र्यांनी जी दिली ती वैयक्तिक हाक नाही, ती देशाची हाक आहे। प्रधानमंत्र्यांनी ते आवाहन केलंय आणि मला असं वाटतं की सर्वसामान्य नागरिकांपासून अनेक स्तरातले लोक याला प्रतिसाद देतात। पेट्रोलचे पण दर वाढले। आता आपण काँग्रेसने टीका केली की मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागतो। त्यांच्या काळामधले अनेक व्हिडिओज आज जनतेपर्यंत पोहोचत आहेत की ज्या वेळेला जशा पद्धतीची चेष्टा त्यांच्या काळामध्ये झाली, काँग्रेसच्या काळामध्ये, मग पी चिदंबरमजी असतील, आणखी रेणुका चौधरी असतील, यांनी कशा रीतीने सर्वसामान्य माणसांची थट्टा केली, वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा भाव वाढवले तेव्हा त्यांनी त्याचं जस्टिफिकेशन कसं केलं की आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जोपर्यंत भाव कमी होणार नाही तोपर्यंत आम्ही भाव कमी करू शकणार नाही, अशा प्रकारचं निवेदन काँग्रेसच्या काळातल्या त्यावेळच्या मंत्र्यांनी केलं, याची त्यांनी आठवण ठेवावी।